रत्नागिरी नगर परिषदेतर्फे दिनांक 4 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजता माननीय पालकमंत्री महोदय माननीय नामदार श्री उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या विशेष प्रयत्नानं जो आपल्याला जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळाला, तर त्या अशा भव्य अशा महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण 4 फेब्रुवारी रोजी जिजामाता गार्डन, राजमाता जिजामाता गार्डन इथे संध्याकाळी 6 वाजता माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते होणार आहे। तसेच माननीय पालकमंत्री महोदय यांच्या विशेष प्रयत्नाने आणि त्यांची संकल्पनेतून जे झालं ते विठू माऊलीची मूर्ती शिर्के उद्यानात आपण जी बसवली, तर त्याचं अनावरण 5 तारखेला संध्याकाळी 6 वाजता होणार आहे। तर 5 तारखेला संध्याकाळी 6 वाजता होत असताना 4 वाजता महाराष्ट्रातून, सर्व महाराष्ट्रातून आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून वेगवेगळ्या वारकऱ्याचे दिंड्या येणार आहेत। तर त्या दिंड्याजवळ 3 ते 5 हजार वारकरी येणार आहेत। त्यामुळे ते तसं एक दिंडी आपली मारुती मंदिर येथे चालू होऊन मला नाका जेल नाक्यावरून U-टर्न मारून ते अशी साधारण आहे टेंटेटिव्ह, अजून रूट फायनल होतोय। तर अशा दिंड्या येणार आहेत। ते संत संमेलन पण त्याच दिवशी होणार आहे, सकाळी 11 ते 1 त्यांचे संत साहित्य परिषदेचा तो कार्यक्रम आहे। जर आपले नगरपालिकेच्या दृष्टीनं बघितलं तर 4 तारखेचा जिजामाता गार्डनचा जो छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अनावरण, या कार्यक्रमात लोकगीते आणि पोवाडे स्वप्नील बांदोडकर हे प्रसिद्ध आपले गायक आहेत, त्यांच्याकडून ते होणार आहे। 5 वाजल्यापासून सुरुवात होईल आणि पालकमंत्री महोदयांच्या हस्ते भव्य असं उद्घाटन होणार आहे। आपण बघता आता पुतळा किती आकर्षक झालेला आहे। जे स्कूल ऑफ आर्ट्सनं हे दोन्ही पुतळे ते जे स्कूल ऑफ आर्ट्सनं बनवलेले आहेत। त्यांची उत्कृष्ट कलाकार्यामुळे ते एकदम आपल्या शहराची शोभा वाढवणार आहे असं कलाकृती तयार झाली आणि त्याला संकल्पना आणि मार्गदर्शन माननीय पालकमंत्री महोदयाचं आहे। तरी मी मुख्याधिकारी म्हणून सगळ्या तमाम रत्नागिरीकरांना मी आवाहन करतो की एवढे हे दैदिप्यमान सोहळे आपल्या शहरात होणार आहेत। आपल्या शहराचं पर्यटन वाढवण्यासाठी हे चांगला प्रयत्न होणार आहे। तर समस्त रत्नागिरीकरांनी यात सामील व्हावं असं मी आपल्याला आवाहन करतो। तसंच 5 तारखेला जे 4 वाजता साधारण 3 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे, जे दिंडी होणार आहे त्या दिंडीत रिंगण होणार आहे, जे उभं रिंगण म्हणतो आपण, ते उभं रिंगण होणार आहे। त्यात अश्व असणार आहे, रिंगणात जो अश्व असतो तो अश्व आणि बैलगाडी हे असणार आहे। तर ते पण एक आकर्षणाचं आपल्याला रत्नागिरी शहरात कदाचित पहिलंच रिंगण पालकमंत्री महोदयांची संकल्पना पूर्णपणे हे आहे। त्यामुळे पहिलं रिंगण रत्नागिरी जिल्ह्यात मला वाटतं हे असेल, मला माहिती नाही, पण मला वाटतं एवढं उभं रिंगण मोठ्या प्रमाणात रत्नागिरीत अश्व आणि बैलगाडी असणार आहे, पहिलं असणार आहे। तर सर्वांनी या 2 कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं अशी मी आपल्याला मुख्याधिकारी म्हणून आवाहन करतो।